श्री स्वामी समर्थ येत्या शनिवारी आलेली आहे हनुमान जयंती म्हणजेच 12 एप्रिलला. या दिवशी असते चैत्र पौर्णिमा. या दिवशी तुमच्या आजूबाजूला जर कुठे हनुमंतरायांचं म्हणजेच बजरंगबलीचं जर मंदिर असेल तर त्या मंदिरामध्ये जाऊन आपल्याला एक नैवेद्य अर्पण करायचं आहे. या नैवेद्याने हनुमंतराय हे आपल्यावरती खूप प्रसन्न होतील आणि आपल्या सर्व आधी व्याधी, सर्व दुःख, संकटे, दोष, दारिद्र्य, अडचणी याचा नायनाट करतील. बघा, आपल्या जीवनामध्ये अनेक प्रकारच्या समस्या असतात. आपल्या इच्छा ज्या आहेत तर त्या पूर्ण होत नसतात आणि आत्ताच्या या कलियुगामध्येच हनुमंतराय हे चिरंजीव आहेत. भक्ताच्या छोट्याच्या इच्छा सुद्धा ते खूप लवकर पूर्ण करत असतात आणि हे 2025चं जे वर्ष आहे तर ते मंगळ ग्रहाच्या अधिपत्याखाली येत आहे आणि त्यामुळेच आपल्याला हनुमानाची उपासना करणे खूप महत्त्वाचं आहे. जर आपल्याला सर्व संकटांपासून, दुःखांपासून दूर राहायचं असेल तर या दिवशी आपल्याला अतिशय प्रभावी असा हा उपाय करायचा आहे. आपल्याला हा जो एक नैवेद्य आहे तर तो बजरंगबलीच्या मंदिरामध्ये जाऊन अर्पण करायचा आहे. या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे. त्यानंतर 11 रुईचे पानं जे असतात तर त्यावरती राम शब्द लिहायचा आहे, त्याची माळ बनवायची आहे. त्यानंतर ही माळ घेऊन आणि नैवेद्य घेऊन तुम्हाला हनुमंतरायांच्या मंदिरामध्ये जायचं आहे. नैवेद्यामध्ये केळी आणि गूळ फुटाण्याचा नैवेद्य हा आवर्जून असावा. केळी हे त्यांना खूप प्रिय आहेत आणि त्याचबरोबर गूळ फुटाण्याचा नैवेद्य अर्पण केल्यामुळे ते आपल्या मनातील ज्या काही इच्छा आहेत तर त्या पूर्ण करत असतात. शक्य झालं तर 2 विड्याची पानं सुद्धा तुम्ही तिथे म्हणजे जे खायचं पान आपण तयार केलेलं असतं तर ते सुद्धा तुम्ही अर्पण करू शकतात. ते सुद्धा त्यांना अतिशय प्रिय आहेत. तर हा नैवेद्य नक्कीच तिथे अर्पण करायचा आहे, माळ अर्पण करायची आहे आणि तुम्हाला तिथे 2 वेळेस हनुमान चालिसाचं पठण करायचं आहे. ओम हन हनुमते नमः या मंत्राचा देखील जप करायचा आहे. श्रीराम जय जय राम या मंत्राचा देखील तुम्हाला जप करायचा आहे. अशा पद्धतीने करून बघा, फायदा होईल.